सांगली महापालिकेकडून आज 100 वर्ष पूर्ण झालेल्या आमराई उद्यानात स्वच्छता मोहीम घेण्यात आली। या मोहिमेत खुद्द आयुक्त संजिता महापात्रा यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी संवादही साधला। याचबरोबर नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी महापालिकेकडून आमराई परिसरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली। यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा बाटल्या संकलित करण्यात आल्या। यावेळी आमराईत आयुक्त महापात्रा आणि सर्व नगरसेवक अधिकारी पदाधिकारी यांनी फेरफटका मारला, तसेच आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या। यावेळी आयुक्त महापात्रा यांनी सर्वांशी संवाद साधत असताना आमराईची वनराई आणखी वाढवण्याची ग्वाही दिली। या मोहिमेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, समाज कल्याण सभापती गीता पवार, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, नगरसेवक अशोक मासाळे, रवींद्र सदामते, वर्षा निंबाळकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता। पण त्या अनुषंगाने आपण असं काही प्लॅन करूया, एव्हरी वीक एव्हरी 15 डेजला एक मोठी यंत्रणा इथे आली की ॲटलिस्ट ते एक मोठ्या स्वरूपाचं स्वच्छता होऊन जाते। आणि दुसरा विषय हेच होता की मला माहिती आहे की भरपूर ठिकाणी भरपूर अडचण आहेत आपल्या डोळ्यासमोर आणि सर्वांना इच्छा होते की मी हे म्हणणार आणि हे होऊन जाते, पण तसं व्हायला अडचण भरपूर आहेत। सो आमचं इंटेन्शन हेच होता की सिटीजन लेड इथे जे काही आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायचे सिटीजन लेड व्हायला पाहिजे, की तुम्ही म्हणणार की हे आपल्याला इथे करायला पाहिजे आणि एक विजन प्लॅन असायला पाहिजे 6 महिना 1 वर्षाचा। इमिडिएटली काय करता येते आता विदिन 15 डेज 30 डेज, त्यानंतर 6 महिन्यामध्ये आपण काय डेव्हलप करू शकतो आणि 1 वर्षामध्ये प्लॅनिंग करून इथे अजून काय डेव्हलपमेंट करता येते। तर मला तुम्ही सर्वांच्याकडून त्या हिशोबानं फीडबॅक पाहिजे की टप्प्याटप्प्याने काय करायचे। नेमकी आता आम्हाला इथे एक पाणी पाहिजे, तिथे एक जिम पाहिजे, तिथे एक रस्ता पाहिजे, तसं सांगितले काय होते भरपूर इश्यूज एकत्र येऊन जातात आणि काहीच सॉर्ट आउट होत नाही। सो लेट्स मेक अ प्लॅन। माझी इच्छा होती, आम्ही सर्वांची माननीय नगरसेवक आणि आमची इच्छा होती की आपण एक कोर कमिटी ज्यामध्ये प्रभाग सभापती असेल की इकडचे नगरसेवक असतील आणि इथे जसे एक्सपर्ट टीम्स असणार, कोणी सिटीजन्समधून असणार ज्यांना एन्व्हायरमेंट विषय गार्डन विषय खूप जास्त माहिती आहे, ती कोर कमिटी तयार करायला पाहिजे आमराईचा आणि त्या अनुषंगाने ते सब टीम तयार करू शकते। त्यांचं प्रत्येक 15 डेजला जिथे आपण भव्य स्वच्छता मोहीम घेऊ त्या दिवशी बसायचे, प्लॅन करायचे की आपण ह्या गोष्टी करू शकतो। काही सोप्या गोष्टी आहे जे स्वतः सिटीजन्सच करू शकतात, क्लिनलीनेस असो किंवा डागडुजी असो, भरपूर गोष्टी ते आपल्याला करता येतात आणि ह्यामध्ये आपण CSRचं पण लोकांना आवाहन करणार आहोत की आपण एक कॉर्नर अडॉप्ट करावी आणि त्याचं देखभाल दुरुस्ती जेव्हापर्यंत आपण सर्व काही शासनावरती ढकलणार ना तेव्हापर्यंत कुठल्या गोष्टीचं हे होणार नाही। आणि आमराई 100 वर्ष जुनी आपलं उद्यान आहे, तर ह्याचं देखील मला वाटते आम्हालाच करायला पाहिजे सर्व नागरिकांना। त्या अनुषंगाने त्या दृष्टिकोन ठेवून तुम्ही लोकांनी प्लॅन करा आणि मला सांगा। हे दृष्टिकोन नको ठेवा की महानगरपालिका काहीच करत नाही आणि आता पण काहीच करणार नाही, आले इथे बोलणार आणि निघून जाणार। आमचं सर्वांचं मानसिकता हेच आहे की आम्हाला इच्छा आहे ते कामं करायला, पण आमच्या एकट्याचं वड पुरेशी पडणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही सर्वांचा सहयोग लागतील। त्या अनुषंगाने आपण चर्चा करू। मी सुधीर गोरे, पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि जीवनरक्षक संस्था याच्या माध्यमातून पर्यावरणासाठी मी काम करत असतो। आज आपल्या महापालिकेच्या आयुक्त मॅडम महापात्रा यांनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथे आमराईमध्ये बोलवलं आणि इथं आल्यानंतर आमच्याही लक्षात आलं की अरे एवढी झाडं असल्यामुळे हा परिसर सुंदर दिसतोय, उन्हाळा असून सुद्धा इथं गारवा जाणवतोय, तर आपण जास्तीत जास्त वृक्षही तयार केले पाहिजेत। मग ही स्वच्छता करत असताना माझ्याबरोबर ह्या सगळ्या भगिनी, या सगळी आपली मातृशक्ती जी आहे ती पण आमच्याबरोबर आली। आमच्या उपायुक्त मॅडम स्मृती पाटील मॅडम त्याही आमच्याबरोबर आले आणि इथं स्वच्छता करत असताना पडलेला पालापाचोळा आणि पडलेल्या बिया, इथं अर्जुनच्या बिया मला भरपूर मुबलक प्रमाणात अर्जुनच्या बिया मिळाल्या। मग आम्ही काय केलं, इथं 2 झाडांच्या मध्ये थोडीशी जागा केली, त्याच्यामध्ये खड्डे थोडेसे करून घेतले आणि तिथं ह्या सगळ्यांच्या हस्ते आपण बिया लावल्यात। मला याची खात्री आहे की इथं आता आपल्याला ज्या पद्धतीची हिरवळ दिसते त्याच्यापेक्षा जास्त चांगली हिरवळ आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे परत दिसायला सुरुवात होईल। आपण सगळे आलात आणि इथल्या या महापालिकेच्या कार्याला जो हातभार लावलात त्याबद्दल मी मिरजेचा एक पर्यावरण साधक म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।